भाजपच्या छत्तीसगडच्या रमण सिंग सरकारने केला। आपल्याला वाटून आश्चर्य वाटेल, या वर्षासाठी ग्रामीण राष्ट्रीय रोजगार हमी योजना या संबंध देशासाठी या मोदी सरकारने 33,000 कोटी ठेवलेले आहेत। त्याच्यापेक्षा 3,000 कोटी जास्त एका छत्तीसगडचा रेशनचा घोटाळा आहे। म्हणजे आपल्याला लक्षात येईल हे सगळं चाललेलं आहे। मित्रांनो, यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादींनी भरपूर भ्रष्टाचार केला। त्याच वेळेला डाव्या पक्षांनी सांगितलं होतं की हा केवळ काही व्यक्तीचा मुद्दा नाही, काही मुठभर लोक करतायत हा मुद्दा नाही, परंतु हा व्यवस्थेचा मुद्दा आहे। आणि या भ्रष्टाचाराच्या मागे या गेल्या 25 वर्षामध्ये उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरणाची धोरणं आणि त्या धोरणातून निर्माण होणारी वशिलेबाज भांडवलशाही, ज्याचा उल्लेख झाला क्रॉनिक कॅपिटलिझम, याच्या मुळाशी आहे। ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे। आज आपण बघतोय की मोदी सरकार हे तर फक्त आपण घोषणा देतो तसं, ही जी भ्रष्टाचाराची प्रकरणं आली ये तो सिर्फ अंगड़ाई है। आणखीन बऱ्याचशा गोष्टी येणार आहेत, कारण यांनी जे अदानी अंबानी बरोबरचे सगळे भ्रष्ट संबंध हे आज ना उद्या पुढे आल्याशिवाय राहणार नाहीत। आणि अक्षरशः मनमोहन सिंग सरकार ही किस झाड की पत्ती होतं असं म्हणण्याची पाळी हे नरेंद्र मोदी सरकारचा भ्रष्टाचार हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणार आहे। आणि म्हणून आज एका बाजूला ही सगळी वशिलेबाज भांडवलशाही, त्याच्यामध्ये एका बाजूला हे सगळे मोठमोठे भ्रष्ट भांडवलदार, दुसऱ्या बाजूला भ्रष्ट भांडवली पुढारी, मंत्री, आमदार, खासदार, आणि तिसऱ्या बाजूला भ्रष्ट नोकरशहा, अशी ही सगळी जी साखळी आहे। आणि त्या साखळीला संपूर्ण मदत करणारी जी गुन्हेगारी यंत्रणा आहे, ज्या गुन्हेगारी यंत्रणेने आज व्यापम सारख्या एका भ्रष्टाचाराच्या प्रकरण दाबून टाकण्यासाठी 50 पेक्षा जास्त निरपराध लोकांचे बळी घेतलेले आहेत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। आणि म्हणून आज हे संबंध चित्र याच्या विरोधामध्ये आपल्या सगळ्यांना लढायचं आहे। भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायचंच आहे। सगळ्या देशभर आज हा मोठा अशा प्रकारचा डाव्या पक्षांनी कार्यक्रम ठेवलेला आहे। पण त्याचबरोबर एका बाजूला भ्रष्टाचाराला विरोध, दुसऱ्या बाजूला धनिक दार्जिण्या आणि जनविरोधी धोरणांना विरोध, तिसऱ्या बाजूला धर्मांधतेची ही जी संबंध